मी. अगं बाई, पिंकीची आई. काय करताय हो? अहो काय सांगायचं, आता सकाळपासून सगळी कामं उरकते तरी पण उरकत नाही. अहो या ना तुम्ही बसा, मी 5 मिनिटात हे उरकून आलेच तिथं. जा जा बसा बसा तुम्ही जा. बसले ग बाई एकदाची. सकाळपासून अहो तुम्हाला सांगते काम चाललेत माझे आणि तरी पण उरकत नाही. काम नाही झाले तुमचे अजून? नाही आम्ही तो काय केलं मग सकाळ धरणं अजून काम नाही झालं. मग काय करत होत्या? काय बसले ते मोबाईल बघत का टीव्ही बघत? अहो कसला मोबाईल बघायला, इथं टाइम नाही का तरी? हा काय बोलता तुम्ही पण? इथं किती वेळ मला बघायला, किती कामं असतात घरातली पण. सकाळचे हे करा, धुणं करा, भांडे करा, सगळा स्वयंपाक बनवा, त्या गोंडीला शाळेत पाठवा. एक तर तिचे एवढे नखरे असतात ना, बापरे. मी तर शाळेत जाऊन आले आमच्या पिंकीच्या. तुम्ही नाही गेले शाळेत? अरे बापरे, कशाला शाळेत जायचं होतं? बोटीची शाळेत गेले नाही? अहो ती पॅरेंट्स मीटिंग काय म्हणते ते होतं ना. अगं बाई, खरं का काय? आणि तुम्ही जाऊन आले होय? मी जाऊन आले. मागाशी जाऊन आले. अहो सकाळपासून सगळं काम धंदे सगळं आवरलं, शाळेत जाऊन आले. आणि तुम्ही काय केलं सकाळपासून? अगं बाई, तुमचे सगळे काम उरकले होते सकाळपासून. आणि तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला सगळी मदत करायला पण आहेत ना. जसं की तुमची पिंकी केवढी मदत करते, केवढी पोरगी ग बाई काम करते. आणि आमचं ध्यान 1% मदत नाही करत. मदत तर सोडूनच द्या, 100 पटीने काम वाढवून ठेवती नुसतं. थांबा आता मी पण जाऊनच येते शाळेत. त्या गोंडीनी ना अक्कल नाही त्या पोरीला. मला सांगितलं पण नाही का शाळेत ती PTM आहे म्हणून. बरं ऐका किती जाऊ द्या. जा तुम्ही शाळेत, मी ते म्हणत नाही तुम्हाला. पण तुमच्यासाठी एक माझं काम, माझ्यासाठी तुम्ही जरा एक काम करा माझं. आता टाकायला जायचं ते काय मला जमत नाही. पण ऐका, आमच्या पिंकीबद्दल लय वेळा चांगलं सांगितलं बरं का त्यांनी. अगं बाई, हा का? इतकं कौतुक करत होते आमच्या पिंकीचं. अहो इतकं चांगलं वाटलं माझ्या मनाला, काय सांगू तुम्हाला. तुमची पिंकी लय हुशार आहे. त्या दीक्षित मॅडम तर एवढं त्यांची क्लास टीचर कौतुक करत होते. हो. ऐकून बघा माझ्या मनाला इतकं चांगलं वाटत होतं ना. काय आपलं तर काय पाहिजे हो, पोराचं कौतुक ऐकलं पोरांचं की बस. तुमची पिंकी अशी, तुमची पिंकी तशी, तुमची पिंकी स्पोर्टमध्ये हुशार, तुमची पिंकीचं हँडरायटिंग चांगलं. सगळं आम्हाला आहे ना इतकं कौतुक वाटत होतं की बस. गुणाची आहे ग पोरगी, लई गुणाची. बरं जाऊ द्या. ते ऐका, तुम्ही जा लवकर. ते तुमच्या गोंडीबद्दल काय सांगतात ते ऐका. अशी तुमची गोंडी काय अभ्यासात तरी पण ऐकून घ्या काय म्हणते ते. 2 शब्द काय काय जावंच लागेल. नाही गेलं परत म्हणते यांच्या आईवडिलांचं पोरांच्या शाळेत लक्ष नाही. हा अहो खरंच ना, तुमची पिंकी ना एकदम लई गुणाची पोरगी आहे बघा. आणि ती आता आमच्या गोंडी सोबत राहते, तर त्या पिंकीला जरा समजवा बरं, आमच्या गोंडीला समजवायला. ती गोंडीचं डोकं ना कुठं चालत असतंय, कुठं जातं बाईचं डोकं काय माहिती. त्या पिंकीला जरा सांगा तिच्यासारखं असं जरा सगळे गुण घ्यायला तिच्यासारखी. म्हणजे जरा आमचं ध्यान पण जरा नीट वागलं, नाही तर काय. ते जाऊ द्या. मला आहे ना आमच्याकडे पाहुणे यायच्यात. आता कशा आली मेन मुद्द्यावर? काय पाहिजे मग तुम्हाला? अहो साखर पाहिजे होती थोडीशी. 1 वाटी साखर द्या. आहे का? द्या, आणल्यावर संध्याकाळी देते. अहो तुमचंच घर समजा, लाजू नका. जे काय पाहिजे घेऊन जा ना. सारखं पाहुण्याचं नको 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 करून सोडले. कंटाळा आला मला त्या पाहुण्याला. असं वाटतं इथं जवळ घर नसतं घ्यायचं तर बरं झालं असतं. हा अहो पाहुण्यांनी तर काय तुम्हाला पण आता मी सांगू, मला सुद्धा एवढा वैताग घेऊन ठेवलाय ना त्यांनी. आता ती गोंडीची आत्याच घ्या बाई ग, आली ना का 2 मिनिटं सुखाने बसून देत नाही. हे कर ते कर, ते कर हे कर, सारखं चालू असतं. सारखं म्हणजे हां, येणारं जाणारं सारखं चालू असतं. जाऊ दे, करताना मजा वाटते. आल्यावर थोडा त्रास होतो, पण आले की 4 गोष्टी इकडच्या तिकडच्या बरं वाटतं थोडं. बरोबर बोलले हो तुम्ही. ऐका की, साखर द्या. साखरेबरोबर 2 टमाटे आणि 2-4 हिरव्या मिरच्या द्या की. पोहे पण करते. संध्याकाळी दिन आहे तुमचं. उभे नका डोक्याचा तोंड असं वाकडं तिकडं करून. लय देणारी पडली, नुसती घ्यायची सवय आहे या बाईला. पळून चालले का काय? मी साखर घेऊन तुमच्या वाटीवर साखरेसाठी काय घर सोडून जाणार आहे वेळी. देईन की संध्याकाळी. तुम्हाला कधी काही नसलं असलं तर देतेच की मी. काय नाही म्हणलं कधी. आता तोंड नाही दाखवायचे आठवडाभर ही का आता सामान घेऊन चालली म्हणून. देतेच ना आणून. तसं तुम्ही पण आता मला द्या. संध्याकाळी मी तुमचं बरोबर तुम्ही 4 मिरच्या दिल्या, तुम्ही 8 देईन तुम्हाला. तर द्या, 1 वाटी साखर दिली तर मी 1.5 वाटी देईन. पण आता टायमाला किंमत आहे. अहो मी तुम्हाला कुठं काय बोलले तसं नाही तसं नाही. अहो घ्या ना तुम्ही. द्या तेवढी. हा बरोबर आहे तुमचं, टाइमला लय किंमत आहे. आणि बघा ना आता ते गोंडीचं पण. आणि या तुमच्या गोंडीबद्दल काय 4 शब्द सांगितले तर ऐकून.
सांगितले बोलते त्यांनी काय माहिती पण हे ऐकलं. नुसतं माझ्या गोंडीला नावं ठेवायला सांगा या बाईला. अहो सासरची मंडळी म्हणल्यावर काय याच लई आनंद झालाय सकाळपासून हे यायचं ते यायचं ते यायचं 4 वेळा फोन करू 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 सांगतात मला नीट कर बरं का नीट कर बरं का नीट कर बरं का पाहून घ्या. हो ना, बरोबरच बोलताय तुम्ही. ह्या लोकांकडनं ना काही सुद्धा काडीची कामं सुद्धा होत नाही आणि 1 रुपयाची मदत तर सोडूनच द्या तुम्ही, नाही का? स्वतः तर कधी काही कोणत्या काडीची मदत म्हणून करत नाही कामात. काहीच नाही इकडची काडी तिकडे नाही तर एकाचा ग्लास उचलून तिकडे ठेवत नाही. सगळं आपल्याला करावं लागतं सगळं. आणि सारखं हे कर ते कर ते कर आणि त्यांचे चोचले काही कामी नसतात का? तुम्ही असं साधं चपाती भाजी तर त्यांना चालणारच नाही, काहीतरी नवीनच चालेल ना, नवीनच लागल गिळायला. त्यांच्या घशाखाली जात नाही ना चपाती भाजी. बरोबर आहे. घर कोणाला नावं ठेवायचा लाभ नाही त्यांच्या लोकांना. मनातलं काही 2 शब्द त्यांना सांगावं म्हणलं अजिबात नाही, अजिबात ऐकून जाणार. वस्त नांगावर जातो. दुसरं सगळं चांगलं चांगलं बोलतात पण मनातलं 2 शब्द त्यांच्याजवळ कुठं काही त्यांच्या लोकांबद्दल बोलावं म्हणलं तर नाही. हा तेच बरोबर एकदम. बरं झालं चल येते हे आपलं काय रडगाणं काय आमचं असणार आहे. द्या मला तेवढे साखर आणि ते 2 हिरव्या मिरच्या 2 टोमॅटो देते संध्याकाळी. हा ओ दे सलवाले, काय नाही घेऊन जा, देते मी तुम्हाला, थांबा. हा आणि टेन्शन घेऊ नका हे साखरेचं आणून देईन परत काय बुडवणार नाही म्हणजे साखर. हा अहो नाही टेन्शन कसलं, तुम्ही आपल्याच वेळे जा घेऊन जा घेऊन. हा हा येते. काळजी घ्या तुमच्या गोंडीची आणि तिच्या अभ्यासाची. अहो आणि थोडे उरले ना तर ते कांदे पोहे थोडे मला पण आणून द्या ना, माझं पण संध्याकाळचा नाश्ता होईल तेवढाच. बरं आणि ऐका ना आज आमचे कुठे गेले माहिती का तुम्हाला? कुठं? आता सांगणार नव्हते. अहो सांगा ना काय पण तुम्ही. कोणाला सांगू नका तुम्हाला म्हणून सांगते. अहो मी कोणाला जाणार आहे तेव्हा सांगायला? फक्त शालूच्या मम्मीला सांगते बघ. मला येताना म्हणले सरप्राईज आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे. मला हेच आहे ना चैनच पडा ना काय असं म्हणजे तू पिंकीच्या शाळेत जाऊन ये मग मी तुला येताना सरप्राईज आहे सांगतो काहीतरी आणतो तुझ्यासाठी. आणि नंतर मला कळलं ते घेऊन येणार माझ्यासाठी उद्या सांगून काय सरप्राईज आहे ते कळलं का? अगं बाई चला येते. हां येते बाय बाय. हा हा बरं चला आता मी देते तुम्हाला ते. हा हा गेली माझ्या हातात. माझ्यापासून गोष्टीला कोणती काय तू घरी ये बोलले नाही चेचली ना तुला झाकणासारखी अशी अशी तर बघ